अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकोबराय यांचा अभंग आहे. 1 तास भगवत चर्चा. श्री गुरुचं स्मरण वंदन. उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम आहे. देहगावच्या कार्यक्रमाला आलं. भारत देशाचा नकाशाचं दर्शन होते. बसण्याची जी बैठक आहे ना, असे इकडून उठून बघणाऱ्याला दिसते असं. भारत भारत माता की जय हो. खूप या कार्यक्रमामध्ये येणाऱ्या समस्त श्रोते मंडळींचं स्वागत आहे. आस्था, प्रेम, श्रद्धा आणि विश्वास घेऊन येणारे हे श्रोते मंडळी आहेत. काही कीर्तनामध्ये काही घेऊन जावं लागते, तर काही कीर्तनामध्ये काही घेऊन जावं लागते. आपल्या कीर्तनात काय घेऊन येतात? विश्वास घेऊन येतात. रिकाम्या हातानं कोणी येत नाही. कोण्या कोण्या कीर्तनात काय काय घेऊन जावं लागते सगळ्याला माहीत होऊन गेले. तर अशा या समस्त भाविकांचं स्वागतपूर्वक नमन करून आपण आपल्या विषयाकडे वळणार आहोत. श्री गुरुच्या कृपेनं कथेचा विस्तार, कीर्तनाचा विस्तार आहे. सत्संग, भगवत चर्चा विस्तृत होते आणि ते प्रवाहित होऊन प्रत्येकाच्या मनामनामध्ये ते प्रवेश करते. कथा, कीर्तन हे जे शब्द आहेत, हा जो प्रवाह आहे, प्रत्येकाच्या मनात झोपलेली जे अवस्था आहे, वैराग्य असेल, विवेक असेल, हे शब्द तिथं जाऊन त्याला जाग करतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये. आणि यालाच गुरुधर्म असं म्हणतात. गुरुधर्म गुरुचा धर्म आहे आणि त्या धर्मालाही संतांनी जागृत ठेवलेला आहे. धर्म जागो गुरु महिमा, देही दाविला देव, निवारोनी भवर जाळे, अवघा निरसला भेव. त्याला जागृत ठेवण्यासाठी हे सप्ताह आहे. काही गोष्टी आपल्या संप्रदायामध्ये जागृत याच्यासाठी ठेवल्या जातात की ते धर्म जर जागृत राहिला तर समाज भी जागृत राहील. धर्म जर जागृत राहिला नाही तर समाज भी झोपी जाईल. आणि झोप म्हणजेच अधर्म आहे, जागृती म्हणजेच धर्म आहे. झोप म्हणजेच अधर्माचं जीवन जगणं, याच्यासारखी झोप नाही. आणि धर्मानं जीवन जगणं, याच्यासारखी जागृती नाही. म्हणून धर्माला जागृत ठेवायचं आणि धर्माला सुरक्षित ठेवायचं, हे देवानी अवतार घेऊन हे कार्य त्यांनी संपादन केलेलं आहे. धर्मरक्षावया अवतार घेसी. काय कारण आहे तर ते धर्म समाजाला जागृत ठेवते. याच्यासाठी धर्माला जागृत ठेवावं लागतं. आपण जर जाग नाही झालो, धर्म जर नसला तर जाग कोण करील आपणाला. आणि आपण जाग नाही झालो, जर आपण झोपी गेलो, तर आपणाला या
सृष्टीमध्ये, या पृथ्वीवर झोपलेल्या माणसाला लुटल्याशिवाय राहत नाहीत. बाहेरून शोषण करणारा समाज जागृत नसलेल्याला लुटतो, आणि जागृत नसल्यामुळे आपल्यात बसलेले जे काही षडरिपू आहेत, काम क्रोधादी, ते सारखं लुटत राहतात. शेतात आलेलं पीक जसं जनावर खाऊन फस्त करतात, तसं आमच्याही जीवनामध्ये जे काही पुण्य आहे, सत्कर्म आहे, हे काम क्रोधादी विकार, हे जनावर ते पीक खाऊन फस्त करून टाकतात, मोकळच होऊन जाते माणूस. म्हणून आम्ही तुमच्या आमच्या पिकाला संरक्षण काय आहे तर धर्म आहे. म्हणूनच म्हणले की धर्माचं रक्षण केलं तर ते आपलं रक्षण करते. जसं कुंपण जर आपण सुरक्षित ठेवलं, लावून ठेवलं, मोडू दिलं नाही, तर ते शेताचं रक्षण करते. तसं धर्मो रक्षती रक्षितःचा अर्थच एवढा आहे की त्याला सुरक्षित ठेवलं तर आपण सुरक्षित राहतो. कोणते जनावर येतात शेतात? काम, क्रोध, विकार, वासना, अधर्म. कित्येकाच्या जमिनीमध्ये हे खाऊन बर्बाद झालेल्या जमिनी आहेत. म्हणून तर व्यावहारिक दृष्टिकोनातून हे जनावर आपणाला दरिद्री बनवतात आपलं पीक खाऊन, तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्येही हे षडरिपू नावाचे वैरी आपणाला दरिद्री बनवून टाकतात. पारमार्थिक दरिद्री, कोणती दरिद्री याला? आणि ते भौतिक दरिद्री आहे. एखाद्या वेळेस भौतिक दरिद्री आली तर संसारामध्ये अडचण येईल, संसाराची खाय प्यायची अडचण येईल. पण पारमार्थिक दरिद्री आली तर उद्धाराची अडचण आहे. म्हणून धर्माची गरज आहे. तर त्याचं पालन करणं म्हणजे रक्षण करणं, त्याला सांभाळून ठेवणं, ती परंपरा सुरक्षित ठेवणं, ते प्रत्येक माणसाचंच कर्तव्य आहे. माझं आहे, तुमचं आहे. स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, सर्वांना धर्माची गरज आहे. धर्माचं रक्षण सर्वांनी करावं, धर्म सर्वांनीच पालन करावं. एक वस्तू अशी आहे की सर्वांनीच घेतली पाहिजे. दुसरी वस्तू अशी आहे की कोणी घ्यावं, कोणी घेऊ नये. आणि तिसरी वस्तू अशी आहे की कोणीच घेऊ नये. अशा 3 वस्तू आहेत. पाणी कोण कोण पिवावं? बाईनं की गड्यानं? गरिबानं की श्रीमंतानं? असं काहीच नाही. पाणी म्हणजे पाणी आहे आणि सर्वांनीच पियायचं आहे. टॉनिक कोण कोण पिवावं? औषध सर्वांनीच पिवावं. आवश्यकता असेल, ज्याला रोग असेल त्यांनी पिवावं, नसेल तर पिऊ नये. कशाला उगाच? दोन झाले. किती झाले? पाणी सर्वांनीच पिवावं, औषधी रोग्यांनी पिवावं, निरोग्यांनी पिऊ नये. हे फवारणीचं विष कोण कोण पिवावं? म्हाताऱ्यानं पिऊन घ्यावं. पिणार. जसं जसं म्हातारा होईल तस तसं चाबी घट्ट धरतात आणि कमरेला बांधून ठेवतात. विष पितात काय? तर हे कोणीच पिऊ नये, विष कोणीच घेऊ नये, औषधी कोणी घ्यावं, कोणी घेऊ नये. आणि पाणी तसं धर्म हे आपलं जीवन आहे, पाणी आहे, सर्वांनीच पालन करावं.
नाहीतर कठीण परिस्थिती आहे. मासोळीनं देवाला नवस करावं की देवा, मी जिथं राहते तिथलं पाणी आटू देऊ नको. आणि आपणही नवस करावं देवाला की मी जिथं राहतो तिथं धर्माचं संरक्षण होऊ दे, परमार्थ होऊ दे, है की नाही? असं तिथं आमच्या गावातला सप्ताह मोडू देऊ नको, भजन मोडू देऊ नको, हनुमान चालीसा बंद होऊ देऊ नको, प्रार्थना करावं देवाला. हे एवढं जरुरी आहे. जसं मासोळीला पाणी तसं आपल्याला धर्म आहे. धर्माची एवढी महिमा आहे. तर ते धर्म प्रत्येक वेळेस धर्माला ग्लानी येत राहते. कोण आणते? आपणच धर्माला ग्लानी आणतो. कधी सांगितलं असेल, आजही सांगतो तुम्हाला, धर्माचा विरोध करणारे चांगले का धर्माला विकृत करणारे चांगले? या दोन्ही पैकी चांगले कोण? दोन्ही चांगलेच नाहीत, पण दोन्ही पैकी कोण चांगला? विरोध की विकृत? धर्माला विरोध करणाऱ्यापासून सावध राहता येते, पण विकृत करणाऱ्यापासून सावध राहता येत नाही. विरोध आणि विकृत मराठी शब्द कळतात ना तुम्हाला? विरोध करणं चांगली गोष्ट आहे, काही नाही, माहित तर होते की हा विरोधी आहे, पण विरोध करत नाही, पण धर्माला विकृत करते. गणपती बसवायचा हे धर्म आहे, परंतु जसं बसवावं तसं बसवू नये, हे विकृत करणे आहे. कोणतं चांगलं? न बसणारे बरे का बसून विकृत करणारे बरे? आता तुमच्या लक्षात आलं थोडं, आहे की नाही? मग धर्माचे विरोध करणारे कोणीतरी आहेत, ते बसवितच नाहीत ना गणपती, पण आपले बसवतात. विरोध करणारे धर्माला बिघडून टाकत नाहीत, धर्माचा विरोध करतात. धर्माचा विरोध करणं वेगळी गोष्ट आहे, आणि धर्माला बिघडून टाकणं हे अतिपाप आहे. तर विरोध करणाऱ्यापेक्षा विकृत करणाऱ्याचा दोष जास्त आहे. तरुण मित्रांनो, लक्षात येत असेल तर चांगलं ऐकून घ्या. सगळ्यात मोठं उदाहरण तर गणपतीच आहे, पण असे हिंदू संप्रदायामध्ये प्रत्येक काम विकृत होत चालले. सप्ताह विकृत होत चालला, गणपती विकृत होत चालला, महालक्ष्म्या, जे जे काही नवरात्रीमध्ये प्रत्येक धर्माचं जे जे विषय आहे ते पालन करणं नाही तर विकृत करणं चालू आहे. कोण कोण करते विकृत? बाहेरले विरोध करतात आणि घरातले विकृत करतात. ते विकृत कार्याला कृत कार्य करण्यासाठी गुरुची कृपा लागते. त्याला एक प्रमाण आहे. काय प्रमाण आहे? तेने कृतकार्य होईजे, मनोनी जानते नो गुरु भजिजे. तेने कृतकार्य होईजे, विकृत नाही. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तर हे कृत कार्य करायचं असेल कोणतंही, तर कृत कार्य करायचे की विकृत करायचं आहे, आता विचार करूनच सुरू करा. कोणतंही कार्य करा. भजन करायचं असलं तर कृत की विकृत? परमार्थ करायचं असलं तर कृत कार्य की विकृत कार्य? विकृत म्हणजे काय? लक्ष्म्या बसवायचं असलं तर कृत कार्य करायचे की विकृत कार्य? भक्ती, पूजा, नामस्मरण भाव कमी झाला आणि डेकोरेशन जास्त झालं, काय झालं? कृत झाले की विकृत? अजून तुम्हाला समजायला वेळ लागेल, कारण की
याचं कारण असं झालेलं आहे की 99 ते 99.5 म्हणलं तरी जमल टक्के विकृतच कार्य असल्यामुळे प्रत्येक माणसाला असं वाटते की एवढे लोक हेच करतात तर हेच खरं आहे, असा भ्रम होत आहे. 50% ते 50% हे असतं तर लोकांच्या लक्षात आलं असतं की कृत काय आहे आणि विकृत काय आहे. काही माहीतच नाही. सगळं आहे ते तेच आहे, तर त्याला वाटतं की हेच बरं आहे, हेच खरं आहे. असं विकृत कार्य करणं म्हणजेच अधर्म आहे. विकृत कार्य करणं म्हणजेच पाखंड आहे ना. आता काही आमच्या इकडले महाराज म्हणालेत की याला कीर्तनच सांगा येणार ना, अभंग सोडवायचे ना म्हणाले. कारण की त्यांच्या माझा अभंग सोडविणं त्यांच्या उरावर बसालय. त्याला मग त्यांना सांगून द्यायला गेला अभंग सोडाय ना, मला अभंग सोडायना तुला रुपये पैसे सोडायना, मी काय करू आता. अभंग सोडायला गेलं तर पाप लागणार, पण ते सोडाय आलेलं बरं. तर हे विकृत कार्य आणि कृत कार्य, आज तुम्हाला हे दोनच गोष्टी महत्वपूर्ण मला सांगायचे आहेत की कृत काय आणि विकृत काय. आपण जे करतो ते कृत आहे की विकृत आहे, हे लक्षात घ्या. म्हणून बिघडून टाकणं हे विकृत आहे. आता सप्ते आहेत, काय सप्ते आहेत, सगळ्या गावाचा पैसा जमा करायचा आणि गावाचा विचार काहीच करायचा नाही. फक्त आणि फक्त विचार महाराज लोकांचा करायचा. फक्त आणि फक्त पैसे गावातले जमा करायचे. महाराजाची सोय करायची. महाराज लोकांची व्यवस्था आहे. सप्ताह म्हणजे गावाचा विकास. गावामध्ये संस्कार केंद्र आहेत का, गावामध्ये विकास आहे का, गावामध्ये स्वच्छता आहे का. आता आपल्या गावामध्ये मी फिरलो सकाळी, स्वच्छता खूप कमी आहे. आज सांगितलं गावकरी मंडळींना की रोड आहे ना, रस्ता, त्या कृष्ण मंदिरापासून ते गावाच्या बाहेर पडेपर्यंत दोन्ही साईडनं झाडाची लाईन असावं, एक लाईन मध्ये असं झाड असावं, दोन्हीकडून जाळ्या असावं. गावामध्ये जिथं जिथं रोड आहेत तिथं रस्ते असावं, स्वच्छता असावं इथून तिथून. गाव इकडं मध्ये करोडपती आहे आणि रस्त्याला बघलं तर भिकारी दिसाले. म्हणजे गावाची इज्जत खायला दे रस्ता. गावाचं सुशोभीकरण, एवढे पैसे गावामध्ये आहेत, एक छोटस काम होत नाही का. करोड रुपये एका माणसापाशी असतील, करोडो रुपये, आणि एक 10,000 रुपयाचं काम होऊ शकत नाही का आपल्याला. तर हे कोणतं, हे आपली जे बुद्धी आहे ते कृत कार्याची आहे का विकृत कार्याची आहे. नाही म्हणणं गेला तरी समजून तर घ्या. आपण काय करालो, आपल्यासाठी काय करालो, आपल्या गावासाठी आपण काय करालो, हे सगळं विकृत होत चाललेलं आहे. आपल्याकडे देवानं दिलेली बुद्धी आहे, त्याचा योग्य असा वापर होतो का, प्रत्येक कामामध्ये विचार करा. तर जास्तीत जास्त आपल्या बुद्धीचा गैरवापरच होत चाललेला आहे. याच्यामुळे देशाची उन्नती, देशाचा विकास, देशाची समृद्धी, समाजाचं सुख पाहायला मिळणार नाही. जोपर्यंत बुद्धीची विकृती कमी होत नाही, तोपर्यंत आपल्या बुद्धीचा सदुपयोग होणार नाही, तोपर्यंत कुठलाही विकास होणार नाही. हे नक्की गोष्ट. किती सप्ते करा, किती मोठा महाराज आणला तरी काही विमान उतरणार नाही सप्त्यामध्ये. आणि उतरलं तरी कोण जाईल का बरं हे सगळं सोडून. जरी उतरलं तर काहीच नाही. तर हे विकृत कार्य तुम्ही जेव्हा कमी कराल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुधार होईल. आणि त्यालाच म्हणतात पाखंडाचं खंडन करणं. आणि पाखंडाचं खंडन झालं रे की धर्माचं पालन झालं, आणि धर्माचं पालन केलं रे की पाखंडाचं खंडन आपोआप होते. हे धर्म आणि पाखंड
हे सांगाल. विकृत कार्य हे पाखंड आहे आणि कृत कार्य हेच धर्म आहे. अशी धर्माची चर्चा आहे. धर्म आपल्यासाठी जीवन आहे. धर्म आपलं जीवन आहे. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा संगडा, हा भवसिंधू तारक. भवसिंधूतून तरुण जाण्याची व्यवस्था आहे धर्म. असा हे धर्म आपला असल्यामुळे महाराज सांगतात की हे जे पाखंड जगामध्ये वाढत चाललंय याचं खंडन करा आणि धर्माचं पालन करा. अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन 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 करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन तेची आमा करणे काम तेची आमा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन तेची आमा करणे काम तेची आमा करणे काम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन. तर हे पालन करणं आणि खंडन करण्याची पद्धत आहे. 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये कळतात. खरं केव्हा कळते माहितीये की जेव्हा परिस्थिती येईल, प्रसंग येईल, तेव्हा माणसाचा खरेपणा लक्षात येते. आता असं बोलण्यानं खरं कळत नाही. रामचरित मानस मध्ये एक सूत्र आलेलं आहे. धीरज धर्म मित्र अरो नारी. किती झाले? धीरज धर्म मित्र अरो नारी. 4 गोष्टी. ह्या 4 गोष्टीची पारख केव्हा होती? आपद काल परखे आहे चारी. आपदकाल म्हणजे संकट कष्ट येतील तेव्हा 4 गोष्टीची पारख होती. आपद काल परखे आहे चारी. धीरज धर्म. धीरज म्हणजे धैर्य. प्रसंग आल्यावरच कळतंय. काही माणसाचं नुसतं बोलणंच चाललेलं आहे,
बोलणंच चाललेलं आहे. एका माणसाला असं होतं की त्याला थोडीशी बिमार होतं ते, आणि त्याला डॉक्टरनं सांगितलं की याला कोणती बी गोष्ट अचानक सांगत जाऊ नका. खुशीची असो की दुःखाची असो, एकदाच सांगायचं नाही, नाहीतर हे गडबड होईल. थोडंसं कच्चं हृदय होतं त्याचं. आणि गंमत अशी झाली की त्याच माणसाला 1,00,000 रुपयाची लॅटरी लागली. त्याला लक्की लॅटरी काय म्हणतात त्याला, ते लागली. आणि ते त्याच्या पत्नीला समजलं की आपल्या नवऱ्याला 1,00,000 रुपयाची लॅटरी लागली. आणि आता आपण सांगाव तर काय होते. म्हणून तिने डॉक्टरला फोन केला की डॉक्टर साहेब, असं असं झालंय, तुम्ही तर सांगू नका असं तुम्ही सांगितलेलं आहे, सूचना दिलेली आहे, आता मी कसं करू. डॉक्टरलाच विचारले तिनं. डॉक्टरनं सांगितलं की बाई ते 1,00,000 रुपये आणि तुझा मालक ते घेऊन माझ्याकडे ये. मी धैर्य देत 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 ते काम करतो. मला काही फीस देऊ वाटले दे, पण मी काम करेन, घेऊन ये. ठीक आहे म्हणलं. तिने 1,00,000 रुपये बॅगमध्ये टाकले आलेले आणि त्याला न सांगता डॉक्टरकडे घेऊन गेले. ते बसले असं, ती बाई अशी बसली, ते असा बसला, डॉक्टर असा बसला. आणि डॉक्टरनं सुरू केलं त्याला मजबूत करायला सुरू केलं. एकदाच सांगू नये ना की. मग त्याला विचारलं की तुला 5,000 रुपये भेटले तर काय करशील. काय करू म्हणलं, सप्त्यातली पंगत घेतो एखादी. बर, 10 भेटलं तर काय करशील. तर पंक्तीमध्ये थोडे आयटम वाढीतो म्हणलं अजून, दुसरं काय. बर, 50,000 भेटलं तर काय करशील. 50,000 भेटलं तर कसं करतोस. त्याने म्हणलं काय करायचं आहे, इलेक्शन मध्ये उभा राहतो म्हणलं, निवडणुकीला. बर, चांगली गोष्ट. 1,00,000 भेटलं तर काय करशील. आता थोडं थोड्यानं वाढवावं लागतं. एकदाच लाख म्हणलं तर दचकल की, एकदम वचकल की. 1,00,000 भेटलं तर काय करशील. त्यानं त्यानं विचार केला की डॉक्टर कशाला बोलिले मला, काय विचारतोय काय, याची काय गरज आहे. देणं ना घेणं, आले ना गेले, उगाच चर्चा. यानं म्हणलं फुकटचं बोलायला काय हरकत आहे म्हणलं. हे बी हुशार होता पेशंट. म्हणला डॉक्टर साहेब 1,00,000 जर भेटले तर 50 तुम्हाला आणि 50 मला. ऐकल्याबरोबर डॉक्टर कोक केलं दोघांवर. कोण, पेशंट नाही. डॉक्टरला वाटलं की 50,000 एकदाच आले. डॉक्टर काय करायला होतं, त्याला धैर्य देऊ लागतं. धैर्य देणार कसं पाहिजे पेशंटला, त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे. तसंही समाजाला जर धैर्य सांगायचं असेल तर सांगणारा कसं पाहिजे. धीरज धर्म. तर हे प्रसंगालाच कळते की धैर्यवान आहे का. कोणी धैर्यवानच नाही. बरेच माणसं म्हणतात की महाराज आम्हाला हे सगळं माहित आहे, अन्याय व्हायला समाजावर, पण कोण सांगावं. का सांगत नाही. धैर्य नाही यांच्यामध्ये. कोण बदनाम हो, कोण मार खाओ, सांगा. एखाद्या वेळेस अन्याय सहन करणं हे बी एक महादोष आहे, पाप आहे. म्हणून आपले जे काही होऊन गेले पूर्वज, त्यांनी सगळं सहन केलं परंतु धर्म सोडला नाही, धैर्य सोडलं नाही. जसं शंभूराजासारखे सोडले का धैर्य, नाही सोडलं त्याने. आमच्याकडे ते धैर्य नाही, कारण धर्म नाही. धर्म असेल तर धैर्य राहते. तर असल्या धैर्याची लोक काय काम करू शकतात. म्हणून हे सगळेच डोळ्यावर पट्टी बांधून बसला समाज. काही बी व्हायला तर बी बघत बसले. किती अन्याय होते समाजावर, काय होते. आपण सप्ताह केल्यानंतर गावाला न्याय द्यायचा की अन्याय करायचा.
सप्त्यामध्ये, कीर्तनामध्ये, गणपती बसील तेव्हा आपण काय द्यायलो समाजाला? न्याय की अन्याय? अन्याय करत चाललो. हे विकृत आहे, हे पाखंड आहे, हे धर्मविरोधी पेक्षा बी महापाप आहे. समजत असेल तर समजून घेतलं तर ठीक राहील. तर हे धैर्य. मित्र केव्हा कळते? प्रसंग आल्यावर त्याची वंचकता सोडून पळून जाते की सोबत राहते तेव्हा त्याची मित्रता कळते. मित्र, नारी, हे बी तुमच्या प्रसंगालाच ती नारी कळते की तुमची खरंच तुमच्यावर प्रेम करते का, हे तेव्हाच कळते. अशा 4 गोष्टी रामचरितमानसमध्ये सांगितलेल्या आहेत. तर धर्म हे आपल्यासाठी काय आहे याच्यावर तुम्हाला थोडी अजून रामचरितमानसमध्ये घेऊन जाऊन थोडीशी एक चौपाई चर्चा आपण करू. थोडस भजन करा. विठ्ठल विठ्ठल धर्म काय आहे, कसा आहे, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. सावधान सावध चित्त होऊन श्रवण करा. थोडं कमी झालं. आपणाला जे काळ येऊन खाते, काळ जे मारते जीवाला, कसं मारते? कोणी बघितलं का मारताना? काठी घेऊन येते की कुऱ्हाड घेऊन येते? काळ कोणीच बघितलं नाही. रामचरितमानस मध्ये, रामायणामध्ये बघितलं त्याने कसा मारते काळ. तुमच्या जवळ असलेला धर्म, बळ, बुद्धी, विचार किती झाले? या 4 गोष्टी काळ तुमच्यातून काढून घेते. मग तुम्हाला कोणीही मारायची गरज नाही. मारण्याची पद्धत काळाची कशी आहे? काल दंड कही काहून मारा. काळानं कधी हातात दंड घेऊन कोणाला मारलं नाही. काळ दंड कही काहून मारा, हरहि धर्म बल बुद्धी विचार. काय काय हरण करते? धर्म, बल, बुद्धी, विचार. आपल्यातला धर्म काढून घेते. रावणाची पत्नी महाराणी, काय नाव तिचं? मंदोदरी रावणाला सांगते की हे नाथ, काळ जवळ आला की माणसाला विपरीत बुद्धी होती. आपल्या हाती घेऊनी शस्त्र, काळ नाही छेदीत सीर, नाही छेदीत सीर. बघा, मराठी वाङ्मय बी आहे. आपल्या हाती घेऊनी शस्त्र, काळ नाही छेदीत सीर, बुद्धी विपरीत होता साचार. बुद्धी विपरीत करून टाकते काळ. मारण्याची पद्धत काय? की चांगलं होतं माणूस, परवापासून कसं की वेगळंच झालं बघा. त्याला जर मारायची इच्छा झाली काळाला, तर माळकऱ्याची माळ काढून टाकते आणि भट्टीवर जायची प्रेरणा देते. हे काळाचं काम. हे कोणाचं कार्य आहे? त्याला जर मारावं वाटलं आणि त्याला जर वाचवावं वाटलं, किती पेदाडा राहो, सप्त्यामध्ये बोलून घेते आणि त्याला माळ घालून टाकते. हे काळाची दया आहे. काळाची मारण्याची पद्धत आणि काळाची वाचवण्याची पद्धत, हे 2 पद्धती आहेत. हे दोन्ही काळच करते. काळ म्हणून आपल्याला असं काही
विकृत मनामध्ये येऊ लागलं की समजावं की आपल्या मागं काळ आता लागलेला आहे, आपला धर्म काढून घ्यायला आपला आत्मबल, मनोबल, बुद्धिबल, शरीर बल सगळं काढून घेते, बळ क्षीण करून. काळ एकदाच खात नाही, एकदा सर्दी, एकदा खोकला, थोडस छातीत दुखणं, पुन्हा कमरत गॅप, असं हळूहळू खात खात खाते. एकदाच गटकून गिळणं काळ. कधी खोब्यात दुखतंय, कधी गुडघ्यात दुखतंय, असं हळू हळू दुखवीत दुखवीत खात खात खाते काळ. हे बळ काढून घेते शरीराचं, शरीर बल. समजून घ्यावं की आता काळ आपल्या मागे लागलाय. घडी घडी काळ वाट्याची पाहे, अजून किती आहे अवकाश. अवकाश किती आहे म्हणून आपण ते काळ वाट बघत राहते की अजून किती आयुष्य आहे याच. त्यासाठी तुम्ही लवकर सावधान झालं पाहिजे. काळ मारण्याची, काळाला पद्धत कशी आहे मारण्याची, तर या 4 गोष्टी आपल्यातून काढून घेते. आपली बुद्धी जर चलना गेली, काम करणं गेली की समजावं की काळानं बुद्धी घेतली आपली. सूचनाच गेलंय काय करावं महाराज बुद्धीला, काळ माग लागला तुझ्या. वाईट कर्म करण्याची प्रवृत्ती होऊ लागली, चोरीच करावं वाटाले, व्यभिचार करावं वाटाले, भ्रष्टाचार करणं वाटाले, नको नको ते निषिद्ध कर्म करावं वाटाले, करीती जे न करावे ते करीती वेदू म्हणे, ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे, करीती जे न करावे वेदू म्हणे. हे काळाची रीत आहे, काळाचं मारते. तर त्यानं विचारलं की कसं मारते, असं कोणाला बघितलेस काय? त्यानं म्हणले तुमच्याच जवळ बघालो आता मी. निकट काल जही आवत साई, तेहि भ्रम होई तुम्हारी ही नाई. त्यानं विचारलं रावणानं, काळ जवळ आल्यावर कसं कसं होते, त्याचे लक्षण सांग. तुमच्यासारखंच होते म्हणले, जे करू नये ते करावं वाटते. आता तुम्हाला वाटलंय की नाही, हे काळ जवळ आल्याचे लक्षण आहेत. विठ्ठल आणि हे काळ कोणाजवळ येऊन धर्म काढून घेते, तर जे धर्माचं पालन करत नाही त्याच्याजवळ येऊन त्याचा धर्म काढून घेते काळ. म्हणून तुम्ही पालन नाही केलं तर काळ येऊन ते धर्म काढून घेते. पाखंडी लोकांचा धर्म काळ काढून नेते आणि त्याचा विनाश आहे. म्हणूनच पूर्वीची एक म्हण आहे, बऱ्याच दिवसापासून आलेली आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी झाली की समजायचं की आपला विनाश ठरलेला आहे. म्हणून धर्माची पाळन करणे पाखंड खंडन, असं पाखंडाचं खंडन करा आणि धर्माचं पालन करावं. हे काम आपण करावं. याच्यासाठी सप्ताह आहे, याच्यासाठी कीर्तन आहे, याच्यासाठी महाराज आहेत, याच्यासाठी याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासे आमोपग्रंथ केले, याच्यासाठी ग्रंथ आहेत, याच्यासाठी शास्त्र आहेत, याच्यासाठी संत आहेत, याच्यासाठी सप्ते आहेत, याच्यासाठी सगळं आहे. हे सगळं करणंच धर्मासाठी आहे. आणि धर्मच नसाल तरी करून काय करावं. स्वतः विण्याचा पारा घेत जा, धर्माचं पालन करीत जा. गावामध्ये स्वतः सेवा देत जा, देवाच्या दरबारामध्ये तरुण पोरांनी विना पारा घेत जाऊ. म्हातारे ढकलून देतात पारा कर, दम्मा खोकला अस्थमा, पोरं तिकडे मोबाईल घेऊन खेळत राहतात. हे पाखंड खंडन करण्यासाठी हे सप्ताह आहे. तरुणांच्या खांद्यावर सगळा भार आहे. आता परवा एक ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, गाडगे महाराज जयंती, आणि ते 11 गावाचे नाव आलेत. फक्त सांगितलं होतं, कीर्तनामधून आवाहन केलं होतं ना, तुमच्याच मोबाईलनं गेलं असेल, ते 11 गावाची लिस्ट आली आहे. किनवट तालुक्यातले सगळेच गावाला माहीत झालं असेल, पण कोणी उठले नाहीत, कोणी स्वच्छता केली नाही.
इकडं मोठ्या गोष्टी करतात देशाच्या, धर्माच्या, राष्ट्राच्या. राष्ट्रसेवा करेंगे, माझं माझ्या देशावर प्रेम आहे म्हणूनच गावात कचरा मावत नाही. हं? माझ्या देशावर माझं प्रेम आहे याच्यासाठीच कचरा जमवतो गावामध्ये. लाज वाटली पाहिजे. आपल्या देशात आपण राहतो तर देशासाठी, गावासाठी काहीतरी आपलं देणं आहे, काहीतरी करणं आहे. हे धर्म आहे, लक्षात यायला पाहिजे. करा, गावाची स्वच्छता ठेवा, हे धर्मच आहे. समाजाला निरोगी ठेवणं हे धर्म आहे. एक न्याय देण्याची पद्धत आहे, है की नाही? म्हणून याला काही करोडो लाखो रुपये लागत नाहीत. फक्त बुद्धीचा वापर करण्याची गरज आहे. आणि ते बुद्धी काळानं घेऊन गेली म्हणून याच्यात वापरायला राहिली नाही. एवढं सांगूनही लोक करत नाही. तर हे बुद्धी कोण नेली? काळाला नेली. आणि विनाश काळ आहे असं समजायचं आहे. एवढं सोपं काम बी आपण करू शकत नाही. बुद्धीचा गैरवापर करतो आपण. केलं पाहिजे. काल किनवटला बी झाली वाटते स्वच्छता अभियान. आज झाले का? व्हॉट्सअपमध्ये बघितलं मी, यांनी दाखवलं. करायला पाहिजे. ते कुठल्या बी संस्थागत असो, संप्रदायगत असो की कुठल्याही गत असो, ते करणं गरजेचं आहे. काम चांगलं करणं. बैठकीत बसणाऱ्यांनी करावं, स्वाध्याय करणाऱ्यांनी करावं, सप्ते करणाऱ्यांनी करावं. असं नाही की कोण करावं असं नाही. जे माणूस आहे त्यांना करावं. कोण करावं? जे माणसं असतील त्यांनी करावं काम. ते बैठकवाले करलाले की दुसरे दुरून बघतात. ते बैठकवाल्याचं आपलं नाही. ते वारकरी करलाले हे म्हणतात ते वारकऱ्याचं आहे, वारकऱ्याचं आहे, वारकऱ्याचं आहे. हे माणसानं करावं एवढंच हे धर्म आहे. माणूस धर्म. खंडाचं खंडन आपोआप होते. हे करण्याची गरज नाही. खंडन म्हणजे भांडण करायचं नाही. तुम्ही स्वतः नीट वागा. आता मग तुम्हालाही विचारतो की तुम्हाला चहा चांगला नाही, चहा पिणं बरा नाही हे तुम्हाला कळालं. मग तुम्ही चहा सोडून द्यायचं का हॉटेल बंद करायचं? हे सगळे मोर्चा घेऊन गेले कुठं? हॉटेलवर. बंद करा हॉटेल. गरज आहे का? काय करावं? चहा सोडावं की हॉटेल बंद करायचं? मोर्चा घेऊन जावं, सोडून द्यावं. आमचं तसं नाही. फक्त मोर्चे काढायचं माहित आहे, बंद करायचं नाही. आता धर्माचं पालन करावं की खंडन करीत निघावं बाहेर? तुम्ही पालन करा, खंडन आपोआप होऊन जाते. तुम्ही चहा सोडा, हॉटेल बंद करायची गरज नाही. त्याला घरी जावंच लागते बंद करून. म्हणजे चहासाठी हॉटेलवाल्यासाठी म्हणणं गेलो. एक उदाहरण सांगालो तुम्हाला, नाही तर ते रागावल माझ्यावर. आणि मी म्हणल्यानं कोणी सोडत नाही हो चहा, घाबरू नका. अजून जास्त पितील. चहाची ध्यान करून दिली महाराजांना. ते बसमध्ये जाताना नाही का त्याच्यावर लिहून राहते की नो स्मोकिंग, धूम्रपान करू नये. ते बघल्यावरच ध्यान येते आणि मग खिशात हात घालून बिडी काढते. विसरून गेलेलं राहते पण ते बघून ध्यान येते त्याला. तसं काही काही गोष्टी कीर्तनात असेच व्हायला सांगल्यामुळेच ध्यान यायला. आणि काही लोक कसं सोडायला येतं. एकाला डॉक्टरनं सांगितलं की तो व्यसनापासून जरा दूर राह. बरं म्हणलं. ते कोणतं व्यसन होतं? त्याला गांजाचं व्यसन होतं. ते चिलीम काय म्हणतात त्याला, चिलीम ओढायचं. पण ते दूर राह म्हणले म्हणून काय केलं त्यांना, एक हात, एक 1.5 हात वावर अशी लांब चिलीम बनविलं त्यांना. आणि घराच्या मध्ये बसायचं आणि चौकटीच्या बाहेर चिलीम काढायची आणि फुकायचं. असं काय एवढं लांब का म्हणलं तर डॉक्टरनं व्यसनापासून दूर राहा म्हणलं. असंच चाललंय परमार्थामध्ये. एकानं सांगितलं की बिडी ओढू नको. एका डॉक्टरनं सांगितलं त्याला बिडी बरं नाही, चांगली नाही, टीबी होते तुला, ओढू नको. ठीक आहे म्हणलं. घरला गेले आणि सिगरेट ओढायला सुरू केलं. कोणतं बरं होतं? सांगतात बाबा बिडीवाले, सिगरेटवाले की 10 बिड्या ओढलं तर 1 सिगरेट ओढले आहेत का
होते आणि एक सिगरेट ओढलं तर 10 बिड्या ओढल्या इतकं होते. आता त्यानं बिडी सोड म्हणलं, त्यानं काय केलं? सिगरेट ओढायचं ठरवलं. म्हणजे नको म्हणलं तर 10 बिड्या एकदाच ओढल्या होत्या. असंच होत चाललेलं आहे. याच्यासाठी हे पालन करा तुम्ही, ते खंडन आपोआप होते. आणि हेच आपणाला करायचं आहे. हरीचं नाम वाढवायचं आहे आणि आपलं कर्तव्य आपणाला करायचं आहे. हेची आम्हा हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम वाढवत जायचं आहे. प्रत्येकाचं काम प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून करीत राहू. आणि जगद्गुरु तुकोबाराय हे सांगत असताना, फिरत असताना त्यांना कधीच समजावून सांगावं लागलं, कधी पाया पडून सांगावं लागलं. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. कधी शिव्या देऊन सांगावं लागलं, कधी तिखट शब्दामध्ये बोलावं लागलं. आता कोणी खरं सांगायला गेलं ना, ते महाराज टोचूनच बोलते, आहे की नाही? माणसाला हाणूनच बोलते, असं लोक म्हणतात. आणि ते स्वाती नक्षत्राचं पाणी शिंपल्यामध्ये पडलं की मोती होते आणि सर्पाच्या तोंडात पडलं की विष होते. असं ऐकणाऱ्यावर अवलंबून आहे. कोणाला चांगलं वाटते कीर्तन, तर कोणाला टोचून बोलल्यासारखं वाटतं. सर्पासारखी प्रवृत्ती राहिली तर कीर्तनाचं गोड वाटत नाही, त्याला त्रास होते. म्हणून हे जे महाराजांचं सांगणं आहे, देवाचा बाण शरीरावर घात करते, शरीराला मारते बाण. आणि संताची वाणी आपल्या आत असलेल्या प्रवृत्तीचा घात करते. अंतःकरणामध्ये ज्या आपल्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्याचा घात करते. देव अवतार घेते, माणसाचा वध करते. आणि संत अवतार घेतात, माणसाला सावध करतात. देव करतो तो वध आणि संत करतात ते सावध. थोडा फरक, एक अक्षर जास्त आहे याच्यामध्ये. वध आणि सावध याचे फरक आहे. पण संताची वाणी माणसाच्या मनाला शुद्ध करते. गंगेचं पाणी शरीर शुद्ध होते आणि वाणीनं मन शुद्ध होते. तर हे संताची वाणी अशी तीव्र आहे, थोडी कधी कधी तिखट आहे, लागते कधी कधी, टोचूनच बोलत. परंतु त्याच्याशिवाय आपणाला आपलं कल्याण होऊ शकत नाही. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. संताकडे हेच शस्त्र आहेत. कोणते? शब्दशस्त्र. आणि शब्दशस्त्रानंच तर देवाला त्यानं पकडलं. शब्दशस्त्री मारा केला, आत विठ्ठल कोंडीला, है की नाही? हे काम केलं. सोहम शब्दे मारा केला. हे शब्द शस्त्र आहेत. म्हणून हे शस्त्र खूप मोठे काम करतात. पण हे शस्त्र धर्मासाठीच वापरले पाहिजेत. कशासाठी? धर्मासाठीच. गंमत अशी आहे की ज्या लोकांनी वरदान मागून घेतलं ब्रह्मदेवाकडून, शस्त्र मागून घेतले, धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्यांनी मागितलं, ते शस्त्र त्यांच्या उपयोगी आले. आणि धर्माचा विरोध करणारे लोकांनी बी वरदान मागून घेतलं, तर ते शस्त्र त्यांच्यावरच उलटवार झाला. असा इतिहास आहे. म्हणजे शब्द आहेत ना, धर्मासाठी वापराल तर तुम्हाला ते उपयोगात येतील. आणि अधर्मासाठी जर शब्द वापराल, ते शब्द तुमचाच घात केल्याशिवाय राहणार. म्हणून संतांचे शब्द तिखट आहेत, बाणासारखे आहेत, परंतु जगाच्या हित करण्यासाठी आहेत. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि संत जेव्हा बोलतात तेव्हा भीड धरून बोलत नाहीत. संत जेव्हा बोलतात तेव्हा भय धरून बोलत नाहीत. आणि संत जेव्हा बोलतात तेव्हा भ्रम ठेवून बोलत नाहीत. भीड, भय आणि कोणावर भार टाकून असं बोलत नाही. सगळ्यांना समान बोलतात.
आता समानता राहिली नाही, माणसं बघून तोंड बघून बोलायचं राहिलं. समोर कोणी दिसलं त्याचं वर्णन करायचं, कीर्तनामध्ये वर्णन करायचं. माणसाच्या वर्णनामध्ये अर्ध कीर्तन होऊन जाते. अमुक पाटील गावचा, अमुक फलाना, अमुक साहेब, याचं वर्णन करणं. कशासाठी वर्णन करते? आलं होतं महाराज देवाचं वर्णन करायला आणि करीत बसला माणसाचं वर्णन. कशासाठी? त्याला देवाची गरजच नाही. याचं जर वर्णन केलं, अमुक पाटील भले आहेत, असे आहेत, चांगले आहेत, तुमच्यामुळे एवढ्यांची भेट झाली, एवढी गर्दी झाली, आणि तुमच्यामुळे मी तुमच्या गावाला आलो, असं जर म्हणलं की ते पाटील पुढच्या वर्षीचा नेम घ्यायला पक्का झाला. नुसता पक्का झाला नाही, जाता जाता अजून 4-2 हजार रुपये वाढवून दिल्याशिवाय राहत नाही. हे सगळी सोय करून घेतली लोकांनी. आणि आजकालच्या लोकांना बी असंच आपलं नाव घ्यावं असंच वाटलंय. आपण देवाचं नाव घ्यावं असं ज्याला वाटते ते धर्म आहे, आणि आपलं नाव कोणीतरी घ्यावं असं ज्याला वाटते ते पाखंडी आहे. ध्यान ठेवा. एक सूत्र, एकदम बढिया सूत्र आहे, ध्यान ठेवा. आपलं नाव घ्यावं महाराजांनी असं ज्याला वाटते ते कोण? ते पाखंडी आहे. आणि आपण देवाचं नाव घ्यावं असं ज्याला वाटतं ते धार्मिक आहे. आपलं घ्यावं वाटतं ते पाखंडी, आपण घ्यावं नाव वाटतं ते धर्म आहे. एक धर्म आणि एक पाखंड याचं स्पष्टीकरण तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केलं. तर खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना.